एका बकऱ्याला 7,500 मागितलेलं आहे मित्रांनो. तुम्ही विचार करू शकता 4 बकरे तर 4 बकऱ्याचे किती पैसे. 3 पिले देणारी खानदानी शेळी अशी कुठंच पाहायला मिळणार नाही. एक नंबर शेळी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर असो या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले असाल की शेळी पालन करून लोक पैसे कमवत आहेत. पण तुम्हाला शुद्ध मराठी भाषेमध्ये तुम्हाला कुठेही माहिती पाहायला मिळली नसेल. त्याच्यामुळं आपण आपले जे शेतकरी वर्ग आहे त्यांना इंग्लिश कळत नाही. त्याच्यामुळं शुद्ध मराठीमधून हे शेळी पालनाची संपूर्ण माहिती नाही आहोत. चला तर मग डायरेक्ट थेट व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या 2 शेळ्या आहेत आणि 2 शेळ्याचे 4 पिले आहेत. या शेळीने आपल्या 3 पिले दिलेले आहेत. पहा शेळी कशी आहे पहा, आणि नंतर तुम्ही नाव बोटत व्हा. शेळी 1 नंबर आहे का नाही पहा. शेळी 1 नंबर असल्यानंतर तिचे पिले बी पहा कसे आहेत. पिले पहा कसे लसलसीत टवटवीत आहेत. आणि हे बी 3 पिले तिचे येतं. आणि हे अलीकडलं पिलू दिसत आहे का, हे दुसरीचं आहे. म्हणजे एकीन 1 दिले आणि एकीन 3 दिलेत. पहा पिली कशी आहेत. पिले नाव बोट ठेवायची जागत नाही. आणि हे पहा ही शेळी तिने एकच पिलू दे दरबार 3 देते मित्रांनो. पण या बारीस काहीतरी झालं म्हणून तिने एकच पिलू दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शेळी पालन करू शकतो. पण काही लोकांना वाटतं की शेळी पालनात पैसा नाही काय नाही. तर मित्रांनो, आता आपले 4 बोकुड आहेत. तर 4ही बोकड्याची किंमत धरा तुम्ही. आता तुमच्या 7,000 रुपये मागणी झालेली आहे त्याची. आता 3.5 महिन्याचे असताना ते 7,000 मागणी आलेली आहे त्याला. तरी पण आम्ही विकलेले नाहीत. तर विचार करा, अजून 2 ते 3 महिन्यात सांभाळल्यानंतर मी अजून ते 10,000 मागणी होती. तर 4 बोकडे 40,000चे वाढलेत. आणि ते बी मित्रांनो वर्षाची 2दा येते. तर विचार करा, 2दा 40,000 जर मी कमविले तर वर्षात मला 80,000 2 शेळ्या द्यायच्यात. तुमच्या शेळ्या 2-2 बी पिले देऊ शकतात. माझ्या शेळ्या तरी 3 म्हणजे 4 दे त्या बरीच. पण दरबारीस माझ्या पिले शेळ्या 6 पिले देतात. आता ही शेळी मित्रांनो दरबारीस 3 देते, पण या बारीस एकच दिले. तर हिची वैशिष्ट्य डबल मित्रांनो. आपण सोडून दे धानात खात नाही काय नाही, सवय लावलेली आहे त्याला. मस्त गव्हाच्या असो काहाच्या असो काठाकाठानं खातात. आणि घरी वापस येतात खाऊन. आपल्या शेतात वडा आहे, वड्याच्या किनाऱ्या खातात वापस येतात. अशा प्रकारे आपण उत्कृष्ट दर्जाचं शेळी पालन सुरू करायलो. तर तुम्हाला बी व्हिडिओमध्ये काही आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला बी शेळी पालन सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त आपलं मोटिवेशन देण्यासाठी केलेला आहे. धन्यवाद.